नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. मीटिंग सुटली, पार्टी फुटली. शिवसेनेची मीटिंग होती. व्हीप जारी केला होता संसदीय बोर्डची. संसदीय बोर्डचे अध्यक्ष नितीन संजय राऊत स्वतः बसले होते. 9 खासदार लोकसभेचे अपेक्षित होते. 3 लाईनची व्हीप जारी केल्यामुळे जर त्या व्हीपचं तुम्ही उल्लंघन केलं, तर मग तुम्हाला पार्टी सदस्यत्व तुमचं जातं, हे एक कायदा आहे. त्यात फक्त 3च लोक आले. देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे वाजे नाशिकचे, 2 मुंबईचे. जे 3 त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्सला होते, तेच 3 या दिवशी मीटिंगला होते. 6 मीटिंगला आलेच नाही. याचा अर्थ पार्टी फुटली, पार्टी तुटली. एक पुन्हा शिवसेनेमध्ये फूट पडली, हे आता निश्चित झालं, शिक्कामोर्तब झालं. यांनी त्यांना कारण दाखवा नोटीस दिली. 7 दिवसात त्यांना रिप्लाय द्यायचा आहे. पण या नोटीसचं औचित्य काय होईल? कारण ही मीटिंग 18 तारखेला नोटीसेस दिले. 17 तारखेला सकाळीच यांनी, म्हणजे 6 लोकांनी असं सांगण्यात आलं, की त्यांनी बिर्लाकडे जाऊन पत्र दिलं आणि वेगळा एक स्वतः एक गट स्थापन करून आम्हाला वेगळं बसायची व्यवस्था करा, असं ॲप्लिकेशन दिलं. बिर्लानी त्याला मान्यता दिली. प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यांचं म्हणणं असं होतं, की बिर्लांनी आम्हाला कागदीने दाखवलं. आम्ही बिर्लांना पहिले पत्र दिलं होतं. बिर्लांनी ते, पण हे मॅन्डेटरी नाही, की बिर्लांनी कागद दाखवावा, बिर्लांनी फोटो दाखवावे, हे जरुरी नाही. या 6 लोकांना वाटलं असेल फोटो रिलीज नाही करायचा, म्हणून नाही केला त्यांनी. जे टीएमसीचे फुटलेले खासदार होते त्यांनी बाकायदा फोटो घेतला आणि फोटो रिलीज केला दाखवायसाठी. नाकावर टिचून की आम्ही चाललो. ही 6 लोक रात्रीतून कशी काय दिल्लीत आली, त्याचा एक आढावा असा आहे, की जे हिंगोलीचे खासदार आणि वाशिमचे खासदार संजय देशमुख, हे सगळे, आणि संजय जाधव, बंडू जाधव, हे सगळे नांदेडवरनं 2 फ्लाईटमधनं आले. शिर्डीचे वाकचौरे शिर्डीवरनं हैदराबादला गेले आणि हैदराबादवरनं दिल्ली आले. ओमराजे निंबाळकर हे पुण्यावरनं आले दिल्लीला. दुपारी 16 तारखेला संजय दिना पाटीलला घेऊन, जे परिवहन मंत्री आहेत सरनाईक, ते दिल्लीला पोहोचले मुंबईवरून. असं म्हटलं जातं, की शिंदे साहेब व्हाया जयपूर दिल्लीला आले. मुंबई, जयपूर, दिल्ली सगळे चार्टर्डने फिरत होते. सगळे आले. नोएडामधल्या एका हॉटेलमध्ये सगळ्यांना ठेवण्यात आलं. ओमराजे निंबाळकर आल्यानंतर ओमराजे निंबाळकर सगळ्यांना घेऊन स्पीकरकडे गेले. स्पीकरच्या बंगल्यावर गेले. त्यांना भेटले. त्यांना कागद दिला. त्यांनी त्याला अनुमती दिली आणि ते वापस नोएडामध्ये आले आणि मग तिथनं सगळे डिस्पर्स झाले. संजय दिना पाटील मुंबईला पोहोचले. त्यांच्या घरावर पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांची पोलीस ऑफिस आणि घराला सुरक्षा होती. त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. वाकचौरे जे होते शिवसेना याचे शिर्डीचे, त्यांनी त्या दिवशी मीटिंगमध्ये साईबाबाची शपथ घेतली होती, की मी साईबाबाची शपथ घेऊन सांगतो मी कुठे जात नाही. मग त्यांना वाटलं आता शिर्डीमध्ये साईबाबाची शपथ घेतली, आता खोटी शपथ घेतल्यामुळे काही साईबाबा आपल्याला पावत नाही. मग आपण दुसरा देव पकडायला पाहिजे. म्हणून ते दिल्लीवरनं सगळे बनारसला गेले. बनारसला महादेवाची पूजा करण्यासाठी. बनारसला जो शिव बाबा म्हणतात त्याला, त्याला जाऊन साकडं घालायला, की बाबा मी जे केलं ते पाप पदरात घे आणि पुन्हा अशी पापं करण्यासाठी मला हिंमत दे. जे आष्टेकर साहेब आहेत ते सरळ, त्यांनी वाटलं की नको बाबा इकडे हिंगोलीवरनं, ते सरळ निघाले चेन्नईला दिल्लीवरून, आणि चेन्नईवरून तिरुपतीला जाऊन ते आता तिरुपती बालाजीला चांगलं घालणार आहे. जे झालं गेलं ते जरा माफ करा आणि आता मला नवीन शक्ती द्या. आणि सर्वात मजेशीर आमचा बंडू जाधव देशमुख, संजय देशमुख, ते संजय जाधव, हा सरळ अयोध्येला गेला रामाच्या शरणी. आता पहा,
सत्यवचनी रामाच्या शरणी असत्यवचनी लोक जातायत आणि आशीर्वाद मागतायत. राम त्यांना पावतो की नाही पावतो, की तिथे राम आहे की नाही हेच मला नाही हे माहित नाही. कारण 24 तास खोटं बोलणाऱ्या माणसांनी जर त्याची प्राणप्रतिष्ठा केली असेल, म्हणजे असल्याच लोक प्राणप्रतिष्ठेच्या समोरात होते. त्यांनी केलं म्हणजे ते होते त्या समोरात. आणि आसाराम बापू सारखा व्याभिचारी, भ्रष्टाचारी, दुराचारी ज्याला सजा झालेली आहे मुलींची इज्जत लुटण्यात, त्याच्यासाठी व्ही-आय-पी ट्रीटमेंट त्याला पॅरोल मिळाल्यावर मंदिरात व्ही-आय-पी ट्रीटमेंट करून त्याला दर्शन दिलं जातं. माझा राम त्या मंदिरात नाहीच. त्यामुळे हे आता तिथे जाऊन बंडू जाधव काय मागते देवाला देवालाच माहित. संजय देशमुख आपल्या मुलीच्या लग्नासाठी गेलेले आहेत. आता त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये देवेंद्र फडणवीस पासून नितीन गडकरी पासून सगळी भाजपा संघ, तिथे मोहन भागवतही येऊ शकतात. त्यामुळं ते आता मोठं एक प्रकरण होईल. कोणी होमिओपॅथीच्या कॉलेजच्या लायसन्ससाठी गेलं. ओमराजे निंबाळकरांच्या वडिलांची हत्या झाली 2006 मध्ये, पवनराजेंची. तो सीबीआय मध्ये खटला चालू होता. त्यात हत्यारांना सजा आम्ही दिलवू असं त्यांना प्रॉमिस दिल्या गेलं. त्यामुळे ते बीजेपीमध्ये आले असं म्हटलं जातं. त्यांनी मधात धाराशिवला स्टेटमेंटही दिलं होतं, की माझ्यासाठी सध्या प्रायोरिटी माझी जी आहे, ते माझ्या वडिलांच्या अ, हत्येचा खटला आहे. ते मला सर्वात पहिले आहे. झालं वडिलांच्या मृत्यूला म्हणजे वडिलांच्या हत्येला न्याय देण्यासाठी ते विधिपीठ गेले असेल, तर तो वैयक्तिक त्यांचा इश्यू आहे. आपण काय बोलणार? परंतु हे जे 6 लोकं गेली, त्यांना हे माहीत नाही ते काय करण्यासाठी गेली. संविधान धोक्यात आहे, राज्यघटना धोक्यात आहे, याच विषयावर लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं. म्हणजे राज्यघटना वाचावी म्हणून निवडून दिलं होतं. पण ते पूर्ण त्या राज्यघटनेची अंतिम संस्काराची तयारी करण्यासाठीच गेले का बीजेपीमध्ये असा आता प्रश्न पडतो. कारण भारतीय जनता पार्टीला कसंही करून एनडीएचं मतदान 360 पर्यंत पोहोचवायचं आहे. 340-45 जरी ते पोहोचले, तरी ते मग बाकी सगळा खेळ करून परिसीमन बिल पास करील. आणि परिसीमन बिल जर पास झालं आणि परिसीमन आयोग त्या बिलानुसार स्थापन झाला, तर मग या भारताला कोणीही वाचवू शकत नाही. 2011च्या जनसंख्येच्या नावाखाली 750 लोकसभा सीट्स असतील. त्या सीट्स कशा असतील हे परिसीमन तय करेल. त्याला आपण सुप्रीम कोर्टामध्ये कुठल्याही कोर्टामध्ये त्याला चॅलेंज करू शकत नाही. लोकसभा, राज्यसभाला त्याची जबाबदेही नाही. तोही त्याला काही चॅलेंज करू शकत नाही. मनाप्रमाणे तो कॉन्स्टिट्युन्सी करेल. जसं भाजपला वाटलं तसं-तसं ते त्या एकेका लोकसभेची संरचना करतील. त्यांच्याकडे सगळा प्लॅन तयार आहे. आणि मग एस-आय-आर संरचना म्हणजे एक वेळा लोकसभा आपल्या हिशोबाने तयार करायच्या, क्षेत्र. त्यानंतर एस-आय-आर तर आहेच. मतदान लोकांची मतं काढायची, दुसरी लोकं मतं जोडायची. त्यानंतर ईव्हीएम मशीन्स आहेत आणि त्यानंतर मग पॅरामिलिटरी फोर्स आहे. निवडणूक आयोगाची ताकद आहे. 12 वाजल्यानंतर दुपारी देशभक्ती सगळ्या विरोधी पक्षाच्या एजंटला पेट्रोल लावायचा. 700-800 सीटमधनं, 700 सीटमधनं सगळ्या आणि मनाप्रमाणे निर्णय घोषित करायचा. 700 पैकी 600 सीट्सवर जेव्हा निर्णय होईल, जेव्हा 700 पैकी 600 सीट भाजपा घेऊन येईल, भाजपा आपल्या घटक दलांना किती सीट देईल काही सांगता येत नाही. कारण आता ते झालं. हे सगळे ओ-टी-पी आहे, वन टाईम पासवर्ड. जसं एक वेळा एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री बनवून ते सत्तेत आले, त्यानंतर एकनाथ शिंदे कुठे जा उपमुख्यमंत्री बन. ते अपमान सांगू नको आम्हाला. राहायचं असेल तर राहा, नाही तर जा. तो वन टाईम ओ-टी-पी आहे. हा पण वन टाईम ओ-टी-पी आहे. या खासदारांना जसं भावनाचं तिकीट काढलं मागच्या वेळेला बीजेपीनी आणि तुमानेचं तिकीट कापलं. तसं या संजय देशमुखचं तिकीट कापलं तर आश्चर्य होणार नाही. आणि इथे बीजेपीवाला लढतो म्हटलं तर एकनाथ शिंदेकडे एवढी ताकद नाही की ते म्हणाले, "नाही, मी नाही लढणार." आणि एकनाथ शिंदेला माहिती आहे ज्या सीट्स आल्या त्या बीजेपीच्या कृपेने येतील. त्यामुळे त्याच्यात न भांडलेलं बरं. आणि त्यानंतर 600 सीट जेव्हा घेऊन बीजेपी येईल, त्यानंतर मग या देशात पुढच्या 20 वर्षापर्यंत निवडणुका होणार नाही. एवढं पण मी तुम्हाला नक्की सांगतो. मी काय भविष्य सांगणारा माणूस नाही. परंतु पार्टीचे ते लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं म्हणतात ना, बंगालच्या निवडणुकीने पुढे काय होणार आहे याचं एक रेखाचित्र सगळ्यांच्या डोळ्यासमोर आखून दिलेलं आहे. त्यामुळे हे 6 लोकं गेले. आज नव्हे, 2029च्या निवडणुकीनंतर हे स्वतःच स्वतःला शिव्या घालतील, की "हे देवा, आम्ही हे काय पाप केलं?" आणि शेवटी राज्यघटनेच्या जागी मनुस्मृती येते का? मनुस्मृतीसारखा कोणी दुसरी राज्यघटना येते का? कारण राज्यघटना बदलणार एवढं मात्र नक्की. देयर विल बी चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन हे पक्कं आहे.
आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.